हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये। मी मगाशी ना एक माझ्याबद्दल यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला बरं का। त्याच्यामुळे ना व्हिडिओ काढून राहिले बरं का। तर मी ना म्हणजे 2-3 व्हिडिओ नवऱ्याने दारू पेलेले, मारहाण केलेले टाकले बरं का मी, आणि ते खरे होते। पण काकूनच ठाऊक बरेच जणांना ना ते व्हिडिओ खोटे वाटले। असो, कोणाला खोटे वाटू अथवा खरे वाटू, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही वाटत आणि काहीच वाटत नाही बरं का। मी ते व्हिडिओ का टाकले त्याला बी कारण आहे बरं का। नाही तर इथून मागं मला आठवतं असं लहानपणापासून आहे ना मारच खात आलेले, त्या गोष्टीचं मला काही वाटत नाही, मारहाणीचं बरं का। पण झालं असं कसं आता की ना ते दारू प्यायला लागले, तर त्याच्यामुळे ना मी त्यांचे व्हिडिओ टाकले बरं का। आणि मला काय वाटलं, यांना व्हिडिओ टाकले बिकले ना तर गावात बी भरपूर जण व्हिडिओ बघतेत म्हणून आहे ना यांना कोणी काही बोललं का, हे पिणार नाही असं तसं तर माझं समजून सांगितलं आणि याच्याने ऐकतच नाही, ह्या उद्देशाने मी व्हिडिओ टाकले होते बरं का। पण त्यांच्यावर काहीच फरक नाही पडत आणि परिणाम नाही पडत। तू किती व्हिडिओ टाकन, किती काही कर म्हणते, तर मला काहीच फरक पडत नाही असं म्हणतात बरं का। आणि अजून एक कारण होतं की जे नातेवाईक आहे ना, ते मला एक हात नसल्यामुळे मी कुठं कामाधंद्याला जात नाही, काही नाही। घरचं मात्र मी टापटिपपणे माझा अख्खा दिवस कवाय ना कामात जाऊ द्या, पण मी माझं काम एका हाताने करते, घरातलं सगळं करते। एवढं माझं दुखत आहे माझ्या मणक्यामध्ये, तुम्हाला खोटं वाटत असं, मानेत बी गॅप आहे, पाठीत 2 गॅप आहे आणि कमरेच्या मणक्याची गादी सरकलेली। एवढा त्याचा मला एवढी तकलीफ आहे त्या दुखण्याची मला। हे भांडणांतर हे तर काय मारणहाण हे तर काहीच नाही, त्याच्यापेक्षा 10 पटीने मला त्या दुखण्याची तकलीफ आहे। तरी तसंच सहन करते, मी लई सहन करते बरं का। पहिल्यापासून आहे ना असं सहन केलं ना, असं म्हणते तर जेवढं आपण सहन करू ना तेवढे चांगले दिवस येतात बरं का। याचा मी अनुभव पण घेतलेला आहे, नुसतं बोलत नाही मी, याचा अनुभव पण घेतलेला आहे। जसं लग्न झालेल्या दिवसापासून मी इथं त्रास काढलेला आहे, फक्त मला पोरगी झाल्याच्या नंतर आहे ना म्हणजे सगळंच वातावरण बदललं। म्हणजे बाकीच्यांचं सध्या सोडून फक्त नवरा म्हणणारा सुधारला होता, पण ते बी आता मागच्या 1-1.5 महिन्यापासून आहे ना बिघडल्यावानी करून राहिली। बिघडल्यावानी म्हणजे संगत गुण सोबत गुण, दारूचा नाद लागला त्यांना, त्याच्यामुळं बिघडले। नाही तर खायला काय माणसाला एक टाईम नसलं तरी चालन, तरी माणसाला वाटतं आपण सुखी आहे बरं का। कुठला कपडा लात्ता नसला बिसला तरी बी चालन, तरी असं माणसाला वाटतं सुखी। पण त्यांचेच नातेवाईक मला इतके म्हणते तर पुढं 2 पैशाचे, इथं कसं घरोघर बाय आहे ना, लग्न जरी एखादी पोरगी करून आली का वर्षाच्या आत ती रानामध्ये 2 पैसे कमवायला जाते, कामधंद्याला जाते। पण इथं कसं मला एका हातामुळं रानातले कुठले कामधंदे येत नाही, काही नाही, त्याच्यामुळं मला अनोळी नात्यातली बी आणि बाकीच्या बी बाया मला इतकं टोचून बोलत्या ना, म्हणतात की तू नवऱ्याच्या जीवावर ऐश के साथ खाती, राणीसारखी राहती, घरातली घरात करती, घरातली घरात राहून राणीसारखी राहती। त्याच्यामुळं त्या एक गोष्टीची, नातेवाईकांची त्या एक गोष्टीची मला चिड येत होती। त्याच्यामुळं आहे ना राग व्यक्त करण्यासाठी ना मी त्यांचे दारू पिलेले व्हिडिओ टाकले की कळू द्या मी किती राणीसारखी राहते का मोलकरणीसारखी राहते का कशी राहते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कोणाचाच आधार नाही बरं का। मी आज बी सांगते, ना सासरचा ना माहेरचा कोणाचाच आधार नाही आहे। शब्दाच बाकीच्या गोष्टी सोडून द्या, पण 2 दिवस कुठं रागवायता का जाईन आणि राहीन असं एवढा सुद्धा आधार नाही। त्याच्यामुळं मी ना त्यांचे असे रागवायता का व्हिडिओ काढून आहे ना राग व्यक्त केला होता 2-3 व्हिडिओमध्ये। इथून पुढं बी करण, मला राग आला ना इथून पुढं बी करण। माणसाने आपल्या मनातलं बोलून दाखवलं, राग बाहेर काढला मनातला ना, तर डोकं शांत राहतं। नाही तर मग कुठं डोकं आपलं आहे ना डिप्रेशनमध्ये जाऊन मनातली मनात ठेवून नको ते विचार मनामध्ये येऊन आत्महत्या बाया करतात। तसं न करता मी ना रागवायता का त्यांचे दारू पेलेले व्हिडिओ काढून मुद्दामून टाकते। कळू दे त्यांना बी, कळू दे थोडीफार चव बिव गेली ना, बरोबर लोक नावं ठेवलं ना बरोबर जागेवर येईल। कवर लाज नाही वाटणार, कवर काही वाटणार नाही कुठल्या गोष्टीचं। नेमका पाऊस येतोय बरं का, आवाज येतो का नाही काय माहिती व्हिडिओला नीट। तर मी असे व्हिडिओ टाकले, तेवढ्या व्हिडिओची मी एका पण व्हिडिओची प्रामाणिकपणाने ना कमेंट बॉक्स आहे ना बंद केलेला नाही बरं का एका पण व्हिडिओचा। आपले व्हिडिओ जे पाहतात ना असं वाटतं त्यांना पण कमेंटमधून त्यांची प्रतिक्रिया देण्याचा पूर्णपणे हक्क आहे, असं
या उद्देशाने मी एक सुद्धा व्हिडिओचं कमेंट बॉक्स बंद नव्हता केलेला. कुणी कशा कमेंट करू म्हणलं जाऊ द्या, आपण फक्त डोकं शांत ठेवायचं. तरी पण आहे ना, यूट्यूबच्या या सोशल मीडियाच्या याच्यावरती मी कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, ना कोणाच्या लाईव्हला जात नाही, काहीच नाही बरं का. एवढ्या वर्ष 6 महिन्यात आहे ना मी सगळं सोडून दिलेलं आहे. तरी पण रिॲक्शन द्यायला सहेली प्रोडक्शन नावाचं एक चॅनल आहे बरं का त्या ताईचं. त्यांना काही गरजच नव्हती माझ्यावर व्हिडिओ करायची बरं का. माझ्या जीवाला माहिती माझं खरं आहे का खोटं आहे का कसं आहे. किती व्हिडिओ टाकल्यानंतर मी माझ्या जीवाला किती वैताग झाला आहे किती नाही ते सुद्धा मी सांगत नाही. मी प्रत्येक गोष्ट आहे ना असं दाबून ठेवायला बघते बरं का. फक्त नवऱ्याने दारू पिलेलं मला सहन होत नाही, तेवढी एक गोष्ट मी झाकून ठेवत नाही. नाहीतर व्हिडिओ टाकल्यानंतर मग घरातलं वातावरण, त्यांचं माझ्याशी वागणं कसं झालं आहे कसं नाही हे सगळं दाबून ठेवते. तरी त्या ताईने ना रोस्टिंगचा व्हिडिओ टाकला आहे बरं का माझ्या नावाने. मी आत्ता मागाशी बघितला. काही गरज नव्हती सहेली ताई तुम्हाला माझ्या नावाने व्हिडिओ टाकायची. मी कधी कोणाचं आहे ना बळत स्वतःहून नाव घेत नाही, त्याच्यामुळं माझ्या पण नावाने कधी कोणी असं व्हिडिओ टाकलेलं विकलेलं मला पण सहन नाही होणार बरं का. त्यांनी ना टाकलं व्हिडिओच्या आतमध्ये काही चांगलं बोलणं, काही सहानुभूती बोलणं, काही वेगळं बोलणं, असं बोलणं. आणि व्हिडिओला थंबनेल कसं लावलं आहे त्यांनी, बापरे ऑन कॅमेरा नवऱ्याने मारलं म्हणे. आणि थंबनेल ते टायटल कसं दिलं आहे, व्हिडिओला यूज येत नाही म्हणून यूजसाठी ड्रामा. मला जर ड्रामा करायचा असताना सहेली ताई तर काय सांगू तुम्हाला खरंच ना. मी याच्या आधी सुद्धा नवरा दारू पित नव्हता तेव्हा सुद्धा मला मारहाण शिव्या बिव्या सगळं होतं. तरी मी ना कधी चुकून सुद्धा एका सुद्धा व्हिडिओमध्ये टाकलं नाही की मला नवरा मारतो, मला शिव्या देतो, असंच वागतो तसंच वागतो. फक्त एकाच गोष्टीची चीड आली मला आहे ना, ते दारू प्यायला लागली ते गोष्ट मला सहन व्हायला म्हणून मी त्यांचे व्हिडिओ टाकू राहिले. नाही तर मी काही याच्या आधी सुद्धा लई सुखात माझं आयुष्य नव्हतं. फक्त मी सांगत नाही व्हिडिओच्या माध्यमातून, एवढंच फक्त फरक आहे. तुम्ही असं चुकीचं टायटल देऊन आहे ना व्हिडिओ टाकायला नव्हता पाहिजे. मला यूज तुम्ही बघा ना, काय यूज आलेत बरं व्हिडिओला आलेत का, तरी मी टाकतेच ना. कमून टाकते, माझ्या मनातलं बाहेर काढण्यासाठी, राग बाहेर काढण्यासाठी. डिप्रेशनमध्ये जास्त माणूस जाऊ नये त्याच्यामुळं मी बोलून व्यक्त होते. आणि मला कुणाचा असा आधार नाही की त्याच्यापाशी बोलून व्यक्त होईन का, बोलून असं मन हलकं करीन का काय, त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकते. आणि त्याच्यात बी तुम्ही असं त्याचा गैरवापर करून घेऊ नका, मला हेच म्हणायचं आहे. मी कोणाच्या आद्यात नसते, मध्यात नसते. माझ्या नावाने कुणीच व्हिडिओ करायचा नाही, काढायचा नाही. भलं तुमचं रोस्टिंगचं चॅनल असो काही असो, मी कमेंट बॉक्स बंद ठेवत नाही कुठल्याच व्हिडिओच्या. काय तुम्हाला बोलायचं आहे ना तिथं कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही मला शिव्या द्या, काही बोला, मला तिथं काही फरक नाही पडणार. पण माझ्या नावाने असं चुकीचं थंबनेल देऊन, चुकीचं टायटल देऊन तुम्ही ना व्हिडिओ काढू नका. आधीच सगळ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी माझे 2 लेकरं सोडून आहे ना सगळ्यांनी मरणाचं माझ्या मनाला सगळं असं रोस्ट करून टाकले, जाळून करपून टाकले. पण मी गप बसून राहते, कधी कोणाबद्दल व्हिडिओ काढत नाही का, कधी कोणाबद्दल हे माझ्याशी असं वागतं मी ते माझ्याशी तसं वागतं, कधीच मी व्हिडिओ काढत नाही, कधीच नाही. सगळं दाबून ठेवते मनामध्ये. फक्त हीच गोष्ट दाबून न ठेवण्याचं कारण की जे नवऱ्याचे नातेवाईक मला म्हणतात ना, तू राणीसारखी राहते, राणीसारखी असं न, आमच्या पिंड्याच्या जीवावर तू आईश करती, त्याच्यामुळं. आणि नवरा दारू प्यायला लागला त्याच्यामुळं मी आहे ना असे भांडणाचे व्हिडिओ टाकू राहिले. दुसरं काही कारण नाही. मला ते यूजचं बी घेणं देणं नाही, काहीच नाही. काही ढेकळं भेटत नाही मला या यूट्यूबवरती. जे तुम्हाला भेटत असेल ना त्याच्या मला 1% सुद्धा भेटत नाही. या यूट्यूबला माझं पेमेंट होऊन वर्षाच्या वर दिवस झाले. तर जर मला सारखं पेमेंट येत असतं ना मग मी ड्रामा केला असता. असं खरं जे घडतं ना ते खरी परिस्थिती टाकली नसती. आणि इथून पुढे बी मला आहे ना जरी मारलं हाणलं दारू पिऊन आलं ना, जवळ नवरा दारू सोडत नाही तवर मी ना व्हिडिओ टाकत जाईल. आणि ते बी मी सारखे टाकत नाही. दारू प्यायल्याच्या चपाट्यामध्ये मी कॅमेरा लपून लावून मग व्हिडिओ काढत असते. आणि तुम्ही खुशाल व्हिडिओला माझ्या नावाने व्हिडिओ काढून की टाकलं की व्हिडिओला यूज येत नाही म्हणून किती मोठा ड्रामा. तुम्हाला ड्रामा वाटत असन, ज्याची परिस्थिती ज्याची त्याला माहिती असते. बाकीच्यांना ड्रामा वाटू, खोटं वाटू, नाटक वाटू, ज्याची त्याला माहीत असतं. खरंच माणसाची मन आहे ना कोणाच्या मारणाराचं हात धरता येतो
पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही, तशाचा प्रकारे. मागाशी तो ते थंबनेल आणि टायटल बघून मला इतकं वाईट वाटलं आणि त्या सैली प्रोडक्शन चॅनलचं. खरंच ना, लई म्हणजे लई. इतर यूट्यूबर इतकं काय चालू आहे, किती बाकीचे यूट्यूबर खोटं टाकते, तिकडं लक्ष द्या. पण माझ्या चॅनलवर माझ्यावर भलं तुम्ही व्हिडिओ नका बघितलं तरी तुम्हाला काय कमेंट करायची असेल ते कमेंट बॉक्समध्ये येऊन करा. पण असे माझ्या नावाने खोटे नाटक करते असं तसं व्हिडिओ अजिबात टाकू नका. माझी परिस्थिती काय, माझ्या मनात काय गोंधळ आहे, किती माझ्या डोक्यात विचार आहे, माझ्या जीवाला माहिती. आणि मी हे सगळं सहन करते फक्त संसार टिकवण्यासाठी आणि 2 लेकरासाठी. बाकीचं मला काही दुसरं. माणूस कधी पण मरायला झाले, जे जन्माला आले ते मरायला आले. मरायचं म्हणलं की चुटकी सरशी मरून जाईल माणूस. पण 2 लेकरांचं काय, त्यांना कोण लहानाचं मोठं करून. मी लय विचार करते मागचा पुढचा, लय म्हणजे लय. जरी भांडणं बिणणं झाले ना, पहिला विचार माझ्या डोक्यात आहे ना, ते नवऱ्याचं द्या सोडून, पण माझ्या डोक्यात लेकरांचा विचार येतो की बाबा लेकरांना आई नसल्यानंतर त्या लेकरांची काय अवस्था होती काय नाही. हा विचार डोक्यात धरूनच आहे ना मी वागत असते. आणि दुखण्याने आणि ताण त्रासाने माझं डोकं एवढं आऊट झालंय ना, लिमिटच्या बाहेर. काल अशी दिवसभर अक्षरशः झोपून होते बिगर जेवण करता. इतका मला थंडीन इतका ताप आलेला होता ना, तर लिमिटच्या बाहेर. नवऱ्याने साधी एक गोळीसुद्धा आणून नाही दिली. पोरांनीच सरकारीमध्ये जाऊन थंडी तापाच्या गोळ्या आणल्या मला. आणि पोरगी तर काय एवढीची माझी पोरगी, तरीसुद्धा आहे ना ती इतकी जीव लावती ना. असं तिचा शाळेचा रुमाल वल्ला केला, ती सुद्धा मला दुखत होतं म्हणून घरीच राहिली आणि कपाळावर ठेवायची, तोंडावरून हात फिरवायची, उठ मम्मी जेवण करून घे, असं तसं. तुम्ही त्या लेकरांचा विचार नका करू. तुम्ही काय म्हणला तुमच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही असे व्हिडिओ टाकून तुमच्या लेकरांवर काय परिणाम होतील आणि काय नाही. माझे 2ही लेकरं आहे ना माझ्या विचाराने चालतात आणि मला जेवढं त्यांना चांगलं जेवढं शिकवता येईल ना तेवढं शिकवते. ते बापाचं भांडण मारणं हाणणं त्यांना लहानपणापासून माहिती आहे. ते काय आत्ताच नाही बघत आहे ते बी. आणि मी बी माझं लग्न झाल्यापासून मार खाते, शिव्या खाते, भांडण तणं असं 5वीला पुजल्यासारखंच आहे ते माझ्या बी. अपंग माणसाचं जीवन कुठंच सुखी नसतं, कुठंच. सासरे असू द्या माहेरी असू द्या, कुठंच सुखी नसतं बरं का. थोडक्यात सांगते, जास्त काही सांगत नाही. जास्त सांगायची वेळ आली ना जेव्हा, ते सुद्धा मी सासर माहेरची कंडिशन कशी आहे माझ्या बाबतीत ते सुद्धा सांगेन. माझ्या बाबतीतच नाही, माझ्या लेकरांच्या बाबतीत बी कशी ते बी वेळ आली ना तर मी नक्की सांगन. पण मग माणसाला असं वाटतं जाऊ दे बाबा, असं व्हिडिओ काढून असं सांगितलं ना भांडणं तर होते, त्याच्यामुळं माणूस गप बसतं. आणि तुम्ही माझी कंडिशन जरा समजून घ्या सैली प्रोडक्शन ताई. असे तुम्हाला जरी रोस्टिंगचे व्हिडिओ काढायचं तुमचा चॅनल असला ना, बाकीचं इतर ठिकाणी या सोशल मीडियावर या यूट्यूबवर किती नंगानाच चालू आहे इतर चॅनलवाल्यांचा, तिथं जाऊन तुम्ही रोस्टिंगचे व्हिडिओ काढा. पण तुमच्या मी कळकळीची विनंती करते, माझ्यावर काही तुम्ही व्हिडिओ काढू नका. आणि असं रोस्टिंगचे व्हिडिओ तर अजिबात काढू नका. बोलायचं एक आतमध्ये, वरून टायटल थंबनेल एक द्यायचं. माणसाच्या मनाला वाईट वाटतं, खरंच लईच वाईट वाटतं बरं का. आता मी तुमच्याबद्दल याच्यापेक्षा बी जास्त पद्धतीने वाईट बोलून व्हिडिओ काढला असता, पण नको बाबा. आधीच मी माझ्या दुखण्याने आणि घरातल्या वैतागाने नवऱ्याच्या ताणतणावाने ना लय भरमिष्ट झालंय माझं डोकं, लय म्हणजे लय. फार मला दुखणं येतंय अक्षरशः टेन्शननी. घरच्यांचं ते काय म्हणतात ना, घरचं झालं थोडं काय पाहुण्याने धाडलं घोडं, अशातला प्रकार झाला. मी कधी कोणाच्या नादी नाही लागत आणि काहीच नाही. साधं मी माझ्या वैयक्तिक आयुष्याचे सोशल मीडिया सोडून सुद्धा आहे ना कोणाच्या घरात नाही दारात नाही काही नाही. माझं काम आवरलं ना आपलं दिवसभर दार लावून माझं घरात एकटी झोपून राहते. किती डोक्यात विचार चालू असो नाही तर काही असो. आणि मला असं मन मोकळं बोलता सुद्धा येईना बरं का व्हिडिओमध्ये. मला भीती वाटते भांडणाची, नाही तर मी सगळं खरं सगळ्यांचं सांगितलं असतं बरं का. आणि नवरा उगाच वाईट मार्गाला लागलाय, लेकरांचं भविष्य खराब होईल. कारण मला एका हाताने 2 पैसे कमवता, कुठं जाता कामाधंद्याला जाता येत नाही काही नाही. त्याच्यामुळं असं वाटतं यांना जर नाही सुधरवलं तर यांनी मार्द घरात पैसा थोडाफार देतील खायापुरतं, बाकीचं दारूमध्ये उडवतील. म्हणून आहे ना मी त्यांचे व्हिडिओ टाकते, जेणेकरून त्यांना कोणी पण असं बोलून बिलून जागेवर येतील असं होतील. त्याच्यामुळं माझं खरंच मला काय बोलावं ना काय नाही तेच समजत नाही. लय डोकं भरमिष्ट झालं, लय म्हणजे लय. आता सुद्धा मला व्हिडिओ काढायच्या आधी ना कसं बोलावं काय बोलावं हे सुद्धा समजत नव्हतं. कालच्या तापाने थंडीने मी रात्री जेवण केलं. काल
दुपारचं पण जेवण नव्हतं केलं. मला असं इतकं नुसतं असं गरगरतंय नुसतं डोक्यामध्ये. परत एकदा कळकळीची विनंती, सैली प्रोडक्शन ताई, तुम्ही माझे व्हिडिओ काढून तुम्ही तुमची भाकरी नका भाजून घेऊ तुमच्या व्हिडिओची. आता मी लई चांगल्या भाषेमध्ये तुम्हाला रिप्लाय दिलेला आहे. परत असं करू नका, नाहीतर मग काय तुम्हाला बी चांगलं माहिती, मला राग आल्यानंतर आहे ना मला माझ्यावरच कंट्रोल राहत नाही बरं का. काकूनच ठाऊक मग माझ्या तोंडातून आहे ना लई काही शब्द निघत आहेत. त्याच्यामुळं मी ना लई तोंड सांभाळून बोलते बरं का. नंतर मग मलाच पस्ताव येतं दुसऱ्याला बोलल्यानंतर. त्याच्यामुळं आधी एकदा दोनदा माणसाला समजून सांगायचं, नाही ते माणूस ऐकलं का मग तिथून पुढं आपल्या डोक्यातला राग बाहेर काढायचा सगळा, असं ठरवते.